गुठल्या नाही होत त्याच्यात. हे काय घातलंय ते येलो येलो काय आहे? याचाच कलर आहे का ते? अच्छा गुठल्या आहेत ते. गुठल्या आहेत ते, गुठल्या. गुठल्या नाही आहेत त्या, गुठळे आहेत. तेच तिने काय बोलतोय ना. नाही तू वेगळं बोलतो. मी बरोबर बोलते, गुठल्या. गुठळ्या. हळल्या. गुठळ्या. जस्ट लाईक लोणावळा. ते लोणावळा नाही बोलत. ते बोलू नकोस. मला नाही आवडत लोणावळा. रिमाइंड करते मी तिला की तसंच आहे ते. हाय तरी बोलता मला. हाय. तुझं झालं की हाय. हा हाय पण वाईट नव्हता. पण जर जमू शकलं तर इंग्लिश मध्ये बोलू शकते का? आय कॅन टॉक इंग्लिश, आय कॅन इंग्लिश, आय कॅन लाफ इंग्लिश. असं नाही बोलायला मी जबरदस्ती नाहीये, पण युजली माझे व्हिडिओज इंग्लिश मध्ये असतात तर म्हणून बोलते. त्याच्यामध्ये तू बोल ना असं की ओ माय मॉम डोंट नो हाऊ टू टॉक इन इंग्लिश. असं काही नाही. So that's मी the असं reason खोटं का बोलू? I'm just dubbing her for. I'm giving a voice over to her. नाही व्हॉइस ओव्हर नाही. अरे कारण की ते मला सबटायटल टाकायला लागतात, खूप कष्ट आहेत ते. तेवढं करायचं नाही. येस आय नो पक्कड. Good. When you know Pakkad. Next, what are we making? We are making Burmese cow suey. I think I pronounced it very incorrectly, so I'm just like showing this to you guys. Yeah. Yes. So I actually started recording very late, to be honest, because half of the process is done. I don't know. I'm just accompanying my amazing mom because I have nothing to do. Yeah, even she don't want to help. झालं उडली. असे मध्ये मध्ये पंचित आवडतात लोक. कोणाला मला नाही आवडत, ठीक आहे. मी लोकांना म्हटलं. तर मी पण लोकच आहे ना. तू कशी लोक आहे? तूने तो बनाया है. मग बोलल्यानंतर होणारच ना. हो टेम्परेचर कमी बोलल्यानंतर. त्याच्यात तर आता काय, आता थोडस ऑइल टाकायचं. इंग्लिश. I'm just adding few ingredients. I'm starting making a curry now. So for the curry you have to add little bit of oil. I'm taking coconut oil. So in that coconut oil you have to add the ready-made paste what they have given, like a flavor bomb on a medium heat. मम्मा कुकिंग क्लास नाही आहे. Okay. So what do you want to know from me? मी तर असंच आली. मी त्या लोकांना बोलली ना मला काय करायला नाही माझ्याकडे. क्लास नाहीच आहे तो, कारण की मग त्या लोकांना खूप स्पेसिफिक बोलायला लागतं सगळं. कुकिंगचं का बोलू मी? मला कुकिंगचं हे वुडन हे कुकिंगचं का बोलू? मला कुकिंगचं क पण येत नाही. कुकिंग क नाहीच होणार ना. कुकिंग कनेच होते, कुकिंग सीने होते. मी मराठी बोलते ना. इंग्लिश गेला खड्ड्यात, मी मराठीत बोल, कळलं ना. हा पण कुकिंग इज ऑल्सो इंग्लिश वर्ड. हा बट ते मराठीमध्ये लिहू शकतो ना टेक्निकली कुकिंग. आज पिझ्झा खाताना तुझी आठवण आली. हो, कारण की पैसे मला भरायचे होते ना. म्हणून माझी आठवण. मला ते झाकण पाहिजे. बोल ना. थोडा मोठा हाताळामध्ये आलाय. मग मिक्स करू की नको मी? कर ना. मिक्स करताना जर मागे मी उभी राहिलो तुला कळायला पाहिजे. मग विचारलं ना मी काय पाहिजे ते. थोडस लेट झालं होतं ना. मस्त वास येतोय रे. दिस इज नॉट स्पॉन्सर्ड गाईज, प्लीज. दिस इज स्पॉन्सर्ड बाय मी. अरे पण ब्रँड टेक्निकली नाही स्पॉन्सर करत आहे ना, ते कळतं बे. ब्रँड इज नॉट स्पॉन्सर असं बोलू शकतेस तू. मी परत उडली नाही, पण जेवढे जोक्स मराठी आणि हिंदी मध्ये फनी वाटतात ना, तेवढे इंग्लिश मध्ये बिलकुल मज्जा आहे. म्हणजे काय बोलणार तू? यू टू इंग्लिश. मला मिक्स करत राहायचंय काय? बंद कर. स्वतःच बरोबर. कारण का मी चुकीची पेस्ट गरम केली. Hell yeah! मम्मी ने मिस्टेक किया बाय द वे. पप्पा तुला पण हाय बोलायचंय. We are back and as I said, मम्मीने कलर पेस्ट गरम किया. Can you just get lost? मला कंटेंट पाहिजे.
म्हणूनच कॅन यू जस्ट गेट युअर गरम फ्लावर. अय्या पहिलीतला जोक. मी हसली ना त्याच्याशी मतलब. स्वतःच्या जोक वरती माणूस असतोच. म्हणजे टेक्निकली जर त्या माणसाला जोक आवडला तर म्हणजे चांगलाच जोक येतो. गरम फ्लावर म्हणजे बेसन ना. आय हेट पीनट्स. काय आलं? काय टेस्ट आहे बरोबर. मग ते गरम करायचं ना तर म्हणतो ते गरम केलं असं आहे का? ते काय नंतर एकत्रच असेंबलच करायचं ना आपल्याला. अव्हेंजर्स असेल. मग लाईफ कशी चालू आहे? मेजरिंग कप. मेजोरी. कुठला मेजर आहे? BA. मला नसते बिलकुल फालतूचे विनोद आवडतात. पण चांगला विनोद होता. विनोद आपला डॉक्टर. विनोद हा डॉक्टर नाही. मग विनोद आपला केमिस्ट. विनोद इज अ कंपाऊंडर. तेच ते. केमिस्ट कसा असू शकतो? मी छोटी आहे ना. मी शिकते अजून. आता मला एक डाऊट आहे. आता हे तू त्या मिल्क पावडरनी तू ते दूध बनवलं ठीक आहे. त्याच्यामध्ये मी लिंबू टाकला तर ते खराब होईल का? नाही, कारण का ते मिल्क नाही आहे, तो कोकोनट आहे. मी इन जनरल मिल्कचं विचार. इन जनरल मध्ये खराब होणार. पण मी त्या पावडर मध्ये लेमन टाकलं तर तरी पण खराब होणार. कसं? पावडर आहे पण ती मिल्कची आहे, तोंडाला लावायची नाही आहे. नाही, तुला प्रश्न नाही कळत आहे. म्हणजे हे तू उत्तर दिलं ते बरोबर आहे, पण पावडर कशी खराब होणार? कसली पावडर आहे मग ती? ना पावडर तुला कळणार कसं खराब झालंय करून? काय? मिल्कची. त्याच्यामध्ये लिंबू टाकला तर मग ती खराब झाल्यानंतर कळलं, कर्डल होतं ना, ते पनीर बनायला सुरुवात होते त्याचं. मी फक्त पावडर विचारते. पावडर, लिंबू आणि मग काय एवढंच? हा. काय करणार आहे पुढे त्याचं? खराब नाही होणार ना टेक्निकली? नाही होणार खराब. हेच विचारते. मग उपयोग काय त्या गोष्टींचा? अरे मी माझं डोकं खूप तेज चालतं म्हणून. आय अंडरस्टँड. तुमची मुलगी खूप स्मार्ट आहे. सगळे बोलत आहेत. टाकणं थोडं कठीण नाही आहे काय? नाही, हे उलट ह्याच्यामध्ये टाकणं खूप सोपं आहे. हे कसं थोडंसं स्टिकी झालंय ना. ठीक आहे, मग टाक. लेट्स गो मदर. टर्मरिक दूध दिसतंय. विचारलं ग फक्त, चुक्या नाही काढत आहे. चुक्या नाहीच आहेत त्या. तू माझ्या चुक्या काढू पण नाही शकत. मी चुकीचं बोलली? चुक्या? हो. मग चूक. एक पण चुक्या, अनेक चुका असतात. चुक्या काही नसतं. ठीक आहे ना. पण असं काय मम्मी यार तू पण. मला वाटलं थंड झालं. हा हा, पाणी घातलं लगेच थंड आलं. हो हो. थोडा पण पाठी सोडत नाही ना तू. मेहनतचे पैसा कमाते ना आपली. मी चुकीचं कुठे बोलतोय? ते चांगलं आहे. तुझ्या प्रश्नालाच मी उत्तर देते. इव्हन मला कुकरी शोज पण तेच आवडतात, जिकडे ते दिसतात ना. म्हणून तुला संजीव कपूर आवडतो. हा, पण तो चांगला पण दिसतो. तो चांगला दिसतो हे सेकंडरी आलं. तो दुसरा तो एक शेफ आहे ना, कुठला आहे तो? त्यांनी आता न्यूयॉर्क मध्ये ते रेस्टॉरंट उघडलंय ते. विकास. हा, तो पण एक मस्त. अनमॅरिड पण आहे. बस जरा थोडंसं आपल्यापेक्षा. मला काय करायचं? एज डझंट मॅटर. चांगला दिसतो तो. मला काय करायचं? लग्न मटेरियल नाही झालं ना. मग चांगला दिसतो, चांगला कमवतो, वेल सेटल्ड आहे, फॅमिली चांगली आहे त्याची. किती मुली असतील त्याच्या मागे? ते मला काय करायचं? माझ्याकडे बघ काय मस्त दिसते मी. ती डिसअग्री पण करत नाही. असं करायचं पण नाही. काय लावलंयस? तुला चांगलं वास येतोय ते. मी आज फेशियल करून आले. फेशियल इथे? हो. म्हणजे हाताला पण क्रीम लावतात ना. मशरूम नको खाऊ. खाऊ की धू? खा. बघा मग बकवास लागते. लेमन ज्यूस कुठे दिलं ह्या लोकांनी, जे मला ड्रिझल करायचे वरती? नाही देऊ, स्वतः करायचं आहे ते. आणलंय मी लेमन. कॅन यू? नको, लास्ट टाइम नाही केलेलंस ना. चांगलं लागेल ना, मला नाही वाटत. ठीक आहे, काढते. मला काय
नको तुला नाही खायचं तर नको काढू. अरे ना मला असं वाटतं ते आधीच क्रीमी आहे त्याच्यामध्ये लेमन. कधी कधी स्प्लॅश ऑफ लेमन माइट बी. महाग पण लागले. आपल्याला लग्नात जायला पाहिजे. लग्नात पण बोलू. पुढे लग्नच करत नाही. तुझ्या ऑफिसमध्ये करतात मला नाही घेऊन जात. कधी बसली तू फालतू बसून उत्तर द्यायला लावणं. प्रश्न नाही येते मी स्टेटमेंट सांगते तू घेऊन नाही जा. आज मग दुपारी काय जेवली तू? आता मी आल्यावर जेवली ना हे काय ते आजीबरोबर दहीवडा खाल्ला. आजी सोबत पिझ्झा ठोसून आलीस. मग दहीवडा दहीवडा मला काय सांगते मला दिलंस पिझ्झा आणलास एखादी फोड. फोड हो हो नेक्स्ट टाइम असं ऍपल स्लाइस सारखा त्याच्यातली फोड आणून ऍपल साईजच असतो तो. माझ्याने मग 3 पीस पण जात नाही यार. मग तेच उरलेलं मला करायला आणायचं होतं ना. नाही अर्धा अर्धा खाल्लं. शिजा आता कळलं काय? शिजा लिनिंग टॉवर ऑफ पिसा झालं पण. मग असेंबल करायचं. अव्हेंजर्स एकच डायलॉग सारखं सारखं मारते का तू? हो माझ्याच व्हिडिओमध्ये मलाच फ्रेम बनवून काढतात. अगं तू शुकर म्हणा तुला घरातून अजून कापली नाही आम्ही. आय एम अ व्हेरी इम्पॉर्टंट स्पीसीज इन द हाऊस. असं पण तूच म्हणणार. मला माहिती आहे असं कुठूच म्हणणार म्हणजे माहिती आहे ना मी कोणती एक मुलगी आहे मी. कोणती मुलगी आहे? कोणती एकूण काय काय आय वॉन्ट टू हिअर दॅट. व्हॉट इज दॅट? कोणती एक एकुलती एक आहे. हा अय्या कोणती? मी शिकते ना मला तू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये टाकलं पण तरी पण एकोणती. बस हसू नको. बस झाला जोक संपला. मुद्दामून केलास ना तू हे. मला माहिती होतं मी चुकीचं बोलत होती. ठीक आहे पुढे करेक्ट पण नाही करणार. तसं नाही बोलत आहे मी. काहीतरी आहे पण कोकोनट ऑइल मध्ये एकदम ट्रफल ऑइल सारख्या नाही. मी असं काही खावंसंच वाटतं मला तर. तुला नाही आवडत? हा मला पण आवडतं. बोलायचं उडकी पोटत असते ना तुम्ही. मी पण खाते. हे बाकीच्या कोणासाठी आहे? ते तुम्ही दोघं परत मागणार ना माझ्याकडे आवडलं. मग आत्ताच घाल ना. पण ते खूप जास्त होणार ओव्हरफ्लो होणार मजा नाही येणार. मग ठीक आहे मग असू दे. पीनट्स नाही ते मला माहिती आहे. मला तर कळत पण नाही लोक पीनट बटर कसं खात. सोमनाने हे नंतरच्या. आज मी कुठचा पिक्चर बघितला असेल? गेस तेच ना तू कार्तिक आर्यनचं बघत होती होती ना तिकडे. चंदू चॅम्पियन. कसं होतं? स्टोरी चांगली होती पण असं मजा नाही आली. टची नाही झाली. टची नाही वाटला. समथिंग आजकाल तेच मूवीज मध्ये होत आहे ना. ते टची वाटतच नाही. ते करायचं म्हणून करतात लोक. समथिंग वॉज नॉट राईट. हे मी नंतर टाकतो. मी जरा क्रंच राहील होतं. कापलं कशाला नंतर आठवलं. इज दॅट सो? शिजले का? शिजले का तुम्ही? गॅस को थोडा धीमा किया जाए. येस. शान खाईल ना पीनट? मला नाही माहिती आहे त्याला विचार. शान. मग आता फायनल झालेला आहे डिश आमची ऑलमोस्ट रेडी. नवीन जुनं मला हे नावं मुलांची ॲज आय वॉज सेइंग त्यांना मुलांची नावं फॉर सम रिझन खूप वियर्ड वाटतात. म्हणजे नवीन आणि काय एक काय अरे हा मला जेव्हा आठवायला पाहिजे असं तेव्हाच काय नावं आठवत नाही. सोडा सुदे टॉपिक बंद करूया. तिथेच गॅस बंद केला नाही. नाही शिजले नाही बघ वाटत नाही. मग ते कच्चे लागले तर मग त्याच्यामध्ये मज्जा नाही येणार. ब्रोकोली शिजली आहे. तुला बरं कळतं. ते दिसतात ना तसे पकलेले. ते कशी पकल्यावर ते दिसतेच. एकदम सुंदर. काला बंदर. काला बंदर. मी तुझ्या फ्रेम मधून नाही तर मी तुला काढलं असं म्हणशील. मी तरी पण नुसते असो. You are so lucky. You got such a charming mom.
सो फार डिसेंट हे चांगलं दिसतंय. आता मला तिथपर्यंत येऊन पोर करावं लागेल का नाही ते? तिथपर्यंत नाही काय पोर करायचं. थांब. बस ना, दुनियाभरची भाज्या मलाच देतेस काय तू? शानला उरले पण नाहीये त्या बाउलमध्ये. भरपूर भाज्या. That's it for today's video. It was, I wanted to do something with my mom in the kitchen. Since I don't know how to cook, I did nothing. I just accompanied her and annoyed her. And hopefully this was something different from my usual videos. And hope you guys enjoy that. So like, share and subscribe. I'll see you guys next week.